गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज प्रथमेश गोसावी, हा सुद्धा शिरसाट स्पोर्टचा एक कोहिनूर हिरा, ज्याने महाराष्ट्रातील अनेक मैदानं गाजवली. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रथमेश गोसावी. एक टू व्हीलरची चावी हरवली, जर कोणाला सापडली असेल तर समालोचन कक्षामध्ये आपण जमा करायची. स्ट्राईकचा फलंदाज प्रवीण, नॉन स्ट्राईक एंडला पराग. 5 षटकांचा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश गोसावी. पहिला चेंडू थोडासा खाली राहिलेला, उजव्या बाहेर असणारा चेंडू मात्र कव्हर्सच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. चेंडू मात्र निर्धाव चेंडूने मात्र सामन्याला सुरुवात होते. लागोपाठचा दुसरा चेंडू मात्र निर्धाव होतोय. आपण तर एक टू व्हीलरची चावी जर कोणाला सापडली असेल तर समालोचन कक्षामध्ये आणून आपण जमा करायची. संपूर्ण स्पर्धा आपण जगभरामध्ये युट्यूब लाईव्ह पाहू शकता. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून गेल्या 4 दिवसापासून आमचे कॅमेरामन विघ्नेश, राकेश आणि रोहित, ऑफिशियल स्कोरर टेनिस क्रिकेट .inचे ऑफिशियल स्कोरर मनोज वाघ, टेनिस क्रिकेट .inचे सर्वेसर्वा गौरव सावंत, मी क्रिकेट समालोचक इर्शाद बागवान फ्रॉम सांगोला, आपल्या सर्वांचं या ऐतिहासिक मैदानावरती मनपूर्वक स्वागत. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज प्रथमेश. हो, या मात्र त्रिफळाची पहिला धक्का, फलंदाज मात्र बाद होतोय. पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवरती मात्र त्रिफळाची बाद होऊन परतलाय फलंदाज रविकांत 11 बांद्रा संघाला मात्र पहिला धक्का. आज या सामन्यामध्ये मात्र आपण पाहतोय मावळचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर दुबई सारख्या आखाती देशामध्ये ज्यानं पोहोचवलं तो आनंद चव्हाण आज या स्पर्धेमध्ये शिरसाट स्पोर्ट या संघाकडून. दरम्यान आपण पाहतोय समालोचन कक्षाच्या शेजारी या सामन्याचा आनंद ज्यांनी परांडा चॅम्पियन लीग असू द्या किंवा मराठवाड्यातील अनेक स्पर्धा, पुणे जिल्ह्यातील अनेक स्पर्धामध्ये आपलं अमूल्य असं योगदान दिलं. छोटा पॅक बडा धमाका, अज्जू बेपारी, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज प्रथमेश. स्ट्राईकचा फलंदाज राजेश. यावेळी मात्र पुन्हा एक वेगवान गोलंदाजी, थोडस खराब क्षेत्ररक्षण. आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होतोय. निश्चितपणे 2 धावा. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे आनंद चव्हाण, त्याची पाठीमागे आणखी एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, परंतु निश्चितपणे या चेंडूवरती 2 धावा. संघाचं मात्र या 2 धावेने खातं उघडतंय. स्ट्राईकचा फलंदाज आहे तो
एक एकेरी धाव मात्र राजेशच्या बॅटमधून. एक चांगली सुरुवात बनावी लागेल. गोलंदाज प्रथमेश गोसावी ज्यानं महाराष्ट्रातली अनेक मैदानं गाजवली, तो मात्र आज श्रीरामपूरच्या या ऐतिहासिक मैदानावरती ज्या ठिकाणी खेळली जाते स्पर्धा शिवराणा चषक, यावेळी मात्र चेंडू खेळलाय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कोणी नसणार आहे. 1/4. षटकार. पहिला चेंडू आपण पाहिला निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं एक फलंदाज त्रिफळाचीत बाद केला. या चेंडूवरती मात्र एक खणखणीत असा षटकार मात्र पाहायला मिळाला आपल्याला राजेशच्या बॅटमधून, परागच्या बॅटमधून. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 9. परागनं मात्र पहिल्यांदा स्ट्राईक वरती आला. पहिल्याच चेंडूवरती षटकार मारला. श्रीरामपूरच्या या ऐतिहासिक मैदानावरती आणखी एका वीरेंद्र सेहवागचा जन्म होतोय ज्यानं पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय. भारतीय संघामध्ये ती ताकद, ती क्षमता, जर्सी नंबर 44, ज्यानं पाकिस्तानमध्ये जाऊन त्रिशतक झळकवलं, तो वीरेंद्र सेहवाग. आणि त्याच्यानंतर मात्र तो मुलतान का सुलतान म्हणून क्रिकेट जगतामध्ये ओळखला गेला, ज्याच्या जर्सी क्रमांक 44. आज मात्र परागनं ती कामगिरी केली. पहिल्याच चेंडूवरती षटकार मारलाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विजय खडके. पहिला चेंडू, एक वेगवान चेंडू मात्र पाहायला मिळतोय. एक सुरेख गोलंदाजी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय शिरसाट स्पोर्ट्स संघाच्या वतीनं. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असतात त्या त्या ठिकाणी मात्र शिरसाट स्पोर्ट्सचा संघ मात्र खेळताना आपल्याला दिसतोय. महाराष्ट्राच्या बाहेर देखील यावेळी मात्र एक जबरदस्त फ्लायटेड षटकार मात्र मारला गेलाय. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक षटकार पाहायला मिळतो. यावेळी मात्र राजेशच्या बॅटमधून निघालेला एक आपलातून षटकार. गोलंदाज विजयचं मात्र स्वागत केलंय. गोलंदाजी मार्कवरती विजय खडके, शिरसाट स्पोर्ट्स संघाचा गोलंदाज. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक. या दरम्यान चेंडू खेळलाय कव्हर्सच्या वरून मारलेला आपलातून बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे सुसाट वेगवान चौकार. धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर धावसंख्या होती ती 19. रविकांत 11 बांद्रा पहिल्या षटकामध्ये पहिल्या 5 चेंडूमध्ये सुरेख गोलंदाजी केली होती गोलंदाज प्रथमेशनं, परंतु शेवटच्या चेंडूवरती एक षटकार मारला गेला. परंतु पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज त्रिफळाचीत बाद केला होता प्रथमेशनं. दुसरं षटक मात्र टाकतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विजय खडके. यावेळी मात्र पुन्हा चेंडू काही काळ हवेत असेल. क्षेत्ररक्षक सुरेख झेल टिपलाय. सुरेख असा झेल टिपलाय. आपण पाहिलं पहा गोलंदाजीमध्ये एक फलंदाजानं षटकार मारला, परंतु गोलंदाज निराश झाला नाही. त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवरती मात्र त्यानं फलंदाजाला परतवून लावलंय. सुरेख असा झेल टिपलाय सोमनाथ गांगुर्डे. एक चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. हा दुसरा धक्का असेल रविकांत 11 बांद्रा संघासाठी. फलंदाजीसाठी मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय हर्ष
हर्ष अडसूळ. गोलंदाजी मार्कवरती विजय. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. जरी एक षटकार मारला गेला असला तरी एक बळी सुद्धा आपल्या संघासाठी मिळवलाय. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं एक षटकार मारला गेला, एक त्रिफळाचीत फलंदाज बाद. या षटकामध्ये सुद्धा एक षटकार मारला गेला, एक फलंदाज झेलबाद. यावेळी मात्र उजव्या एसटीच्या बाहेर असणारा चेंडू. पंचांनी आपले दोन्ही हात हवेमध्ये समांतर समालोचकाकडे इशारा केलाय, गुणलेखाकडे इशारा केलाय. हा चेंडू निश्चितपणे वाईड चेंडू असणार आहे. अवांतर एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. एक अवांतर धाव, एक अतिरिक्त धाव. आपण पाहिलं संघनायक अनुराग मोहिते आणि आनंद चव्हाण यांनी काहीसा युक्तिवाद केला, परंतु पंचांनी जो निर्णय दिला त्या निर्णयावरती मात्र दोघेही, कारण दोघेही मोठे खेळाडू आहेत. अनुराग मोहिते, आनंद चव्हाण. भारताच्या बाहेर दुबई शारजाची स्पर्धा गाजवलेला हा खेळाडू आहे आनंद चव्हाण. यावेळी मात्र एक चेंडू खेळाय. यावेळी मात्र थोडीशी धावबादची संधी होऊ शकली असती. अनुराग मोहितेने मात्र चेंडू आपल्यापर्यंत येऊ दिलाय. चेंडूवरती झडप टाकण्याचा कोणताही प्रयत्न नाही. एक धाव मात्र निश्चितपणे. एक चांगली गोलंदाजी. सामना आपण पाहतोय, दोन संघांची झुंज, दोन तुल्यबळ संघ ज्यावेळी मैदानामध्ये असतात त्यावेळी अशा प्रकारचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. कधी षटकार मारले गेलेत गोलंदाजाने, त्याच्यानंतर त्याच फलंदाजाचा बळी घेतलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असेल विजय. स्ट्राईकचा फलंदाज असेल हर्ष. यावेळी मात्र उजव्या एसटीवरती असणारा थोडासा उसळे घेणारा चेंडू. पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. चेंडू मात्र निर्धाव. एक एक निर्धाव चेंडू मात्र दडपण वाढवणारा ठरतोय. दोन षटकांची समाप्ती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असेल ती 2 बाद 21. एक संमिश्र सुरुवात म्हणावी लागेल, कारण तितकी आक्रमक फलंदाजी नाही किंवा खूपच खराब गोलंदाजी नाही. आता आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्वामध्ये ज्या गोलंदाजानं खळबळ माजवली असा गोलंदाज रोहन खरात, ज्याचं नाव महाराष्ट्राच्या पोहोचलंय प्रत्येक घरात, तो गोलंदाज आहे रोहन खरात. फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला ओळखलं जातं. वय वर्ष 19. आपण पाहतो की टेनिस क्रिकेटमध्ये अक्षरशः गोलंदाजाची कत्तल केली जाते, परंतु रोहन खरात हा खरंच एक दिग्गज गोलंदाज. परंतु आपण पाहतो क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेटचा तो चेंडू सर्वात अगोदर रंग बदलतो. स्ट्राईक वरती असेल पराग. आणि आता आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती रोहन खरात. तर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून देखील प्रत्येक खेळाडूचं नाव अगदी घराघरात नव्हे तर संपूर्ण देशात आणि जगामध्ये सुद्धा पोहोचतं. ते माध्यम म्हणजे tenniscricket.in. यावेळी मात्र हल्ला चढवलाय. रोहन खरातच्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारला गेलाय. आणि स्ट्राईकचा फलंदाज पराग. पराग हा सुद्धा एक बांद्र्याचा महान खेळाडू. यावेळी मात्र चेंडू खेळाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूर सीमारेषेवरती असेल. एक धाव घेतली. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न होतोय, परंतु नकार मात्र दिलाय हर्षने. एक चांगला निर्णय म्हणावा लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती एक षटकार आलाय. धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या 28. यावेळी मात्र पुन्हा एक निर्धाव चेंडू ठरतोय. गोलंदाजी मार्कवरती रोहन खरात, फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातं. चेंडू खेळला डीप मिड विकेटच्या दिशेने. सुरक्षित रक्षण केलंय क्षेत्ररक्षक. मात्र आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग वरून धावत येऊन हा चेंडू फील्ड केलाय. एक धाव मात्र निश्चितपणे मिळते. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते 29 धावा.
यावेळी मात्र एक उत्तुंग फटका खेळलाय, परंतु फटका फसलाय. प्रथमेश गोसावी मात्र चेंडूच्या खाली आणि झेल मात्र टिपलाय. आपण पाहिलं की फिरकीचा जादूगार रोहन खरात, ज्याचं नाव आज पोहोचलंय महाराष्ट्राच्या घराघरात क्रिकेटच्या माध्यमातून, त्याच्या पहिल्या चेंडूवरती एक षटकार मारला गेला. त्याच फलंदाजाचा त्याने बळी घेतला. डीजे कडून सुद्धा एक सुंदर गाणं वाजवलं गेलं की आ देखे जरा किसमे कितना एकदम. मग ते गोलंदाजाने दाखवून दिलं की तो षटकार मारलाय तर मी तुला सुद्धा पॅव्हिलियनचा रस्ता दाखवतो. आणि या षटकामध्ये आपण युद्ध पाहतोय. स्ट्राईकचा फलंदाज हर्ष. हो, यावेळी मात्र एक सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू ठरतोय. या षटकाची मात्र समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या असेल 3 बाद 29. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज सुधीर साबळे. स्ट्राईकचा फलंदाज बांद्रा संघाचा रविकांत 11 बांद्रा विरुद्ध शिरसाट स्पोर्ट. फलंदाज मात्र निलेश. नॉन स्ट्राईक एंडला हर्ष. गोलंदाजी मार्कवरती सुधीर. माझ्या समेत समालोचन कक्षामध्ये मॅन्युअल स्कोरर, गेल्या 4 दिवसापासून सुरेख असं गुणलेखन, आयुष शिंदे. फुल टॉस फुल लॉस. पहिल्या चेंडूवरती दणदणीत षटकार. आपण पाहिलं की आनंद व्यक्त करायला काय लागत नाही बा. चांगले कपडे असले पाहिजे, श्रीमंत असला पाहिजे, गाडी असली पाहिजे, 4 व्हीलर असली पाहिजे, असं काही लागत नाही. व्यासपीठावरती आपण पाहिलं ज्यावेळी डीजेने गाणं वाजवलं ओ शेट, तर एक जवळपास 5 ते 6 वर्षाचा मुलगा मात्र मनमुराद नाचण्याचा आनंद ओ शेट या गाण्यावरती. जाऊया पुन्हा एकदा मैदानात. गोलंदाजी मार्कवरती असेल सुधीर साबळे. स्ट्राईकचा फलंदाज निलेश, ज्याने एक षटकार मात्र उत्तुंग मारलाय. यावेळी मात्र पुन्हा तोच प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू. एक निर्धाव चेंडू मात्र ज्यावेळी कमी षटकांचे सामने असतात, मर्यादित षटकांचे सामने आपण ज्यावेळी पाहतो, की काल देखील आपण पाहिलं की 2 षटकांचा सामना खेळला गेला. मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर एका षटकाची फायनल, 3 चेंडूची फायनल, अशा प्रकारचे सामने मुंबई सारख्या ठिकाणी खेळले जातात. यावेळी मात्र फुलटॉस आहे. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वरून षटकार. निलेश मात्र आपण पाहतोय या षटकामध्ये एक जबरदस्त फलंदाजी करतोय, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार. थोडासा महागडा ठरतोय. गोलंदाज सुधीर साबळे. फुलटॉस खेळलाय चेंडू.
सोमनाथ गांगुर्डे पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने सुरेख झेल टिपलाय, फलंदाज मात्र बाद होतोय. फलंदाजीसाठी मात्र आपण पाहतोय बांद्रा रविकांत 11 बांद्रा संघाचा संघनायक रविकांत दुबे. इकडे मात्र आपण पाहतोय फलंदाजीसाठी रविकांत दुबे आणि दुसरा मात्र संपूर्ण नगर जिल्ह्याचा बुलंद, संपूर्ण महाराष्ट्रातली मैदानं, दुबईची मैदानं, शारजाची मैदानं गाजवलेला खेळाडू अमोल दुबे. इथं मात्र रविकांत 11 बांद्रा संघाचा रविकांत दुबे. तर प्रत्येक गोलंदाजानं तेच केले, प्रत्येक षटकामध्ये षटकार मारलाय, त्याच फलंदाजाला परत पाठवले. या षटकामध्ये सुद्धा 2 षटकार मारले गेले, परंतु तो फलंदाज माघारी परतवलाय. यावेळी मात्र लो फुलटॉस होता की एसटी वरती असणारा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षण केलं जातंय, निश्चितपणे एक धाव घेतली जाते. एका धावेने मात्र धावफलकावरती धावसंख्या असेल ती 43 42 42 रन लॉस ऑफ 4 विकेट. यावेळी मात्र गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन केलंय, चतुर गोलंदाजी करतोय सुधीर साबळे. त्याला माहित आहे 2 षटकार मारले गेले होते, त्याच्यानंतर मात्र नियंत्रित गोलंदाजी केली आहे. चार षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 42. पुन्हा एकदा कर्णधाराचा विश्वास मात्र सार्थ ठरवण्यासाठी रोहन खरात गोलंदाजी मार्कवरती असेल. 5 षटकांचा सामना, एका गोलंदाजाला 2 षटके गोलंदाजी, त्याच्यामुळे कर्णधारानं अनुराग मोहितेने मात्र विश्वास दर्शवलाय रोहन खरातवरती. आणि खऱ्या अर्थानं अनुराग मोहितेचं देखील कौतुक करावे लागेल की एका युवा गोलंदाजाला आपल्या संघामध्ये समाविष्ट केले, एक चांगली संधी दिली. त्या संधीचं मात्र सोनं करावं लागेल रोहन खरातला, कारण त्याचं क्रिकेट करिअर आत्ता सुरू झालंय. पहिला चेंडू उत्तुंग स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. पुन्हा एक धक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सत्यम. या षटकातील बघा, क्रिकेट म्हणूनच मी सांगितलं की प्रत्येक चेंडूवरती रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ. मागचं षटक ज्यावेळी रोहननं टाकलं होतं, यावेळी धावबादची संधी. ओ, निश्चितपणे अगर एसटी वरती फेकी झाली असती तर हा लागोपाठचा दुसरा धक्का मात्र बसू शकला असता. तर ज्यावेळी रोहननं पहिलं षटक टाकलं, पहिल्या चेंडूवरती षटकार मारला गेला, परंतु ज्यावेळी तो दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला आला, पहिल्या चेंडूवरती त्याने बळी मिळवला. हेच तर खरं क्रिकेटची मजा आहे. पुन्हा एकदा पहा सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. हा चेंडू मात्र निर्धाव ठरतोय. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर उचली घेणारा चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यष्टी रक्षक विपुल खैरे. यावेळी चेंडू खेळलाय, पुन्हा एकदा संधी असेल. काय चमत्कारी गोलंदाजी केली पहा या युवा गोलंदाजानं. त्याच्यामुळेच मी म्हटलं की महाराष्ट्र
धावसंख्या ती 43. नवीन फलंदाज कदीर. काय चमत्कारी गोलंदाजी करतोय पहा. हा एक फलंदाज धावबाद असेल. शेवटचा चेंडू असेल. या षटकामध्ये आपण पाहिलं की 2 फलंदाज झेलबाद, 1 फलंदाज धावबाद. एक अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन. महाराष्ट्राचा हा युवा गोलंदाज 19 वर्षीय गोलंदाज रोहन खरात. नवीन फलंदाज सदाशिव. या षटकामधला हा 3रा बळी मिळवलाय रोहन खरातनं. अहमदनगरचा संघ मात्र या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करतोय. खऱ्या अर्थानं बांद्रा संघाला कमी धावसंख्येमध्ये रोखलंय. 5 षटकांचा सामना आपण पाहिलं काल या मैदानावरती. पालघरच्या संघानं 4 षटकामध्ये 96 धावांचा पाऊस पाडला होता. पहिल्या 3 षटकामध्ये 90 धावा होत्या. शिरसाट स्पोर्ट्स संघाचा युवा गोलंदाज रोहन खरातनं मात्र काय कामगिरी केली आहे. 2 षटकामध्ये 9 धावा आणि 4 बळी. म्हणजे वैयक्तिक खात्यावरती 4 बळी. अनेक फलंदाज त्याच्या गोलंदाजीवरती धावबाद झालाय. जे जबरदस्त कामगिरी रोहन खरातची. तर आता मात्र लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. 44 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. चला रविकांत 11 संघनायक आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 44 धावांचं लक्ष असेल. सलामीचे 2 वाघ, सलामीचे 2 धुरंधर मात्र मैदानामध्ये. आनंद चव्हाण आणि तुषार रणदिवे. 44 30 चेंडू 44 धावांची आवश्यकता. मावळ भूषण खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आनंद चव्हाण ज्यानं महाराष्ट्र, भारतामधील संपूर्ण स्पर्धा आणि भारताच्या बाहेर 10 PL, दुबई, शारजा अशी मैदानं ज्यानं गाजवली तो आनंद चव्हाण मात्र आज या श्रीरामपूरच्या ऐतिहासिक मैदानावरती कशा प्रकारचं प्रदर्शन करतोय. एका सीझनमध्ये जवळपास 19 अर्धशतकं. ज्याला अर्धशतकांचा बादशाह म्हटलं गेलं तो आनंद चव्हाण. पाच षटकांचा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले. 3 गोलंदाज 1-1 षटक आणि 1 गोलंदाज 2 षटके. अर्थात शिवराणा चषक 2021चा रणसंग्राम, 21चा महासंग्राम, बॅटल ऑफ क्रिकेट, क्रिकेटचं महायुद्ध स्पर्धेचं नावच आपण पाहिलं. एक समर्पक नाव शिवराणा चषक.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप संबंध हिंदुस्थानमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा डंका वाजवणारे हे दोन महापुरुष अर्थातच शिवराणा चषक 2021 मैदानावरती उपस्थित सर्व प्रेक्षक राजाला मी क्रिकेट समालोचक इर्शाद बागवान सांगोला याचा मनपूर्वक नमस्कार. जाऊया मैदानावरती 44 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती सत्यम, स्ट्राईकचा फलंदाज आनंद चौहान. सुरेख असा पहिला चेंडू, थोडासा खाली राहिलेला चेंडू, एक उत्तुंग फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र आनंद चव्हाणचा फसलाय. पहिला चेंडू मात्र निर्धाव ठरतोय. हो, पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. मैदानावरती मात्र आपण क्रिकेटचं युद्ध पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र रोखून ठेवलंय आनंद चव्हाण सारख्या स्फोटक विध्वंसक फलंदाजाला. परंतु आनंदला देखील माहित आहे 5 षटकामध्ये 44 धावा फारसं मोठं लक्ष नाही, परंतु क्रिकेटचं मैदान म्हटलं की कोई लक्ष छोटा या बडा नाही होता, हारा वही है जो लढा नाही. यावेळी मात्र फलंदाज एक जोरदार अपील मात्र झालं होतं, परंतु एक चांगला निर्णय आपण पाहतो मैदानावरती. गेल्या 4 दिवसापासून सुरेख अशी पंचगिरी मैदानावरती अपील एक जोरदार, परंतु आनंदला देखील माहित आहे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. लागोपाठचे 4 चेंडू मात्र आपण पाहतोय. आनंद चव्हाण सारख्या दिग्गज फलंदाजाला मात्र रोखून ठेवलंय गोलंदाज सत्यम. ओ, अफलातून अफलातून अप्रतिम अशी कामगिरी. आजचा दिवस मात्र आपण पाहतोय रोहन खरातनं गोलंदाजी सुरेख केली आहे. या सामन्यामध्ये मात्र बांद्रा संघाकडून सलामीचा गोलंदाज. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत एकही धाव दिलेली नाही. यावेळी मात्र शेवटच्या चेंडूवरती आनंद चव्हाणच्या बॅट मधून निघालेला षटकार. मारला गेला. कर्णधार रविकांत दुबे यांनी मात्र गोलंदाजाच्या खांद्यावरती हात ठेवला आणि त्याला समजून सांगितलं की तू 5 चेंडू चांगले टाकले, 6वाही चेंडू चांगलाच होता. की अशा प्रकारचा धीर खेळाडूला देणं महत्वाचं असतं. टीम स्पिरिट. कोणताही एखादा संघ ज्यावेळी सामन्यामध्ये जिंकतो ना त्यावेळी तो 11 जणांचा विजय असतो, तो कोणत्याही एका खेळाडूचा विजय नसतो. कारण प्रत्येकाचं योगदान, गोलंदाजीचं योगदान आहे, क्षेत्ररक्षण आहे, फलंदाजी आहे. ज्याप्रमाणे आपण मानवाच्या 3 मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा, मग ते क्रिकेटचं मैदान म्हटलं की फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. स्ट्राईकचा फलंदाज तुषार रणदिवे, एक आक्रमक स्फोटक विध्वंसक फलंदाज तुषार रणदिवे. पहिल्या षटकामध्ये मात्र आपण पाहिलं की 5 चेंडू रोखून धरलं होतं, परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र आनंद चव्हाणच्या बॅटमधून एक षटकार. दरम्यान आज पहिल्या सामन्यामध्ये ज्या संघानं सुरेख असं प्रदर्शन केलं, छत्रपती लॉयन्स संभाजीनगर, या संघाचे सर्व खेळाडू देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत.
विशेषतः अमोल साळवेनं मात्र आज या मैदानावरती चांगली फलंदाजी केली. एक चेंडू 4 धावा असा तो सामना आला होता, परंतु तो सामना जिंकला साई इलेव्हन शिर्डी संघानं. पुन्हा एकदा तशाच प्रकारची गोलंदाजी. पुन्हा एक चेंडू निर्धाव ठरतोय. 7 चेंडू पैकी 6 चेंडू आतापर्यंत निर्धाव. यावेळी चेंडू खेळलाय. वन बाउन्स सीमा पार चौकार. शिवराणा चषकचा दणदणीत चौकार. महाराष्ट्रामध्ये अनेक नामांकित स्पर्धा क्रिकेटच्या माध्यमातून श्रीरामपूरच्या या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. शिवराणा चषक. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या क्रिकेट खेळाडूंची दिवाळी मात्र सुरू आहे. कारण आपण पाहतोय गेल्या 1-1.5 वर्षापासून कोरोनाच्या संकट काळामध्ये क्रिकेटचे सर्व सामने बंद होते, परंतु आता मात्र सगळ्या महाराष्ट्रामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा खेळल्या जात आहेत. ज्याच्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये परांडा चॅम्पियन लीग, युनिक स्पोर्ट परांडा. परांडाचं एक लहान उस्मानाबाद जिल्ह्यातील एक गाव, परंतु त्याचं नाव सुद्धा साता समुद्रा पलीकडं अल्ताबाई मुल्ला आणि तय्यबाई मुल्ला यांच्या माध्यमातून परांड्याचं नाव देखील साता समुद्रा पलीकडे युनिक स्पोर्ट परांडाच्या माध्यमातून. या दरम्यान एक 4 धावा मात्र 4 धावांचा बोनस संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. फलंदाजी करणारा संघ मात्र आपण पाहतोय शिरसाट स्पोर्ट. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा खेळल्या जातात त्या संघातील खेळाडू घडवण्याचं काम, त्या खेळाडूंना प्रेरणा देण्याचं काम अंबादास उर्फ अमोल शिरसाट यांच्या माध्यमातून. आणि अमोल शिरसाट ऑर्गनायझर असणारी एक स्पर्धा मात्र 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर वाघोलीच्या मैदानावरती, अर्थातच MTPL. यावेळी मात्र एक उत्तम फटका मारण्याचा तुषारचा प्रयत्न फसलाय. चेंडूने थोडीशी अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेतली. चेंडू पुन्हा निर्धाव. वीस चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. पुन्हा एक चेंडू निर्धाव. या सामन्यामध्ये मात्र आपण निर्धाव चेंडूची मालिका पाहतोय. पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती सत्यम. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये बांद्रा संघाचा गोलंदाज, सलामीचा गोलंदाज सत्यम, ज्याने या सामन्यामध्ये सत्यम शिवम सुंदरम अशा प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. यावेळी मात्र बरसलाय तुषार रणदिवेच्या बॅटमधून एक षटकार. शेवटच्या चेंडूवरती एक षटकार मारला गेलाय. मागच्या षटकामध्ये सुद्धा शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला गेला होता. तो पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती मारला होता आनंद चव्हाण. यावेळी मात्र तुषार रणदिवे. आपण समोर पाहतोय शिरसाट स्पोर्टचं जे पॅव्हिलियन आहे त्याच्यावरती जे होर्डिंग लागले त्याच्यावरती आपण पाहतोय कॉंग्रॅच्युलेशन तुषार रणदिवे. 78 मीटरचा षटकार. अठरा चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. परत एकदा गोलंदाजीसाठी सत्यम. पहिल्या षटकासारखी सत्यम शिवम सुंदरम गोलंदाजी करणार का गोलंदाज सत्यम. यावेळी मात्र आनंद चव्हाण खेळला चेंडू डीप स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक
निश्चितपणे एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. आनंद चव्हाण, तुषार रणदिवे, दोन दिग्गज, दोन धुरंधर. त्यांना दोघांनाही माहित आहे की क्रिकेटचा खेळ म्हटलं की चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार. पहिले 5 चेंडू चांगले होते, आनंद समजू शकला नाही. शेवटचा चेंडू खराब होता, त्याच्यावरती षटकार मारला. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एक प्रयत्न बसलाय. निर्धाव चेंडू. 16 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 23 धावा. यावेळी चेंडू खेळलाय फाईन लेगच्या दिशेने. वन बाउन्स 4. 4 धावांचा इशारा येतोय पंचांचा. गोलंदाजी मार करते गोलंदाज सत्यम. पुन्हा चेंडू खेळलाय. यावेळी मी गॅप मध्ये खेळलेला चेंडू असणार आहे. वेगवान चेंडू, सरळ सीमा पार, चौकार. दोन चौकार पाहायला मिळाले. डीजे कडून देखील गाणं वाजवलं जातंय. चारो तरफ आहे मेरे चर्चे. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. प्रत्येक गोष्टीवरती चर्चा होणार आहे. प्रत्येक चेंडूवरती चर्चा घडवणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. यावेळी मात्र एक 4 धावांचा बोनस पंचक येतोय. 5 धावा. वाईड चेंडू आहे, त्याच्यामुळे या 5 धावा. आपण पाहिलं एकेरी धाव, दुहेरी धाव, चौकार, षटकार, 3 धावा. परंतु या चेंडूवरती मात्र 5 धावा. शिवराणा क्रिकेट क्लबच्या सर्व आयोजकांच्या वतीनं साकारत असलेली स्पर्धा शिवराणा चषक 2021 आता मात्र अंतिम टप्प्यात येऊन पोहोचते. उद्या मात्र क्रिकेट खेळाडूंसाठी दिवाळीचा दिवस असणार आहे. दिवाळीनंतर सुद्धा उद्या या मैदानावरती मात्र फटाक्यांची आतिषबाजी. चौदा चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र चेंडू खेळलाय. डीप स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक असेल, क्षेत्ररक्षित करतोय. 1 धाव मात्र. 13 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. स्ट्राईकचा फलंदाज असेल आनंद चव्हाण. आनंदला देखील माहित आहे कोणत्याही प्रकारे आली तरी संघासाठी धाव महत्वाची आहे. बाईचा इशारा येतोय. 12 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. आता रोहन खरातनं चांगली गोलंदाजी केली होती, सत्यमनं चांगली गोलंदाजी केली, परंतु क्रिकेट हा नियमांचा खेळ आहे पहा. आता मनात जरी आणलं तरी सत्यमला तिसरं षटक टाकता येत नाही. त्यावेळी मनात आणलं असतं तरी रोहितला तिसरं षटक टाकता आलं नसतं. कारण ज्या खेळामध्ये नियम असतात त्या खेळामध्ये शिस्त देखील तेवढीच महत्वाची असते. क्रिकेटचा खेळ हा शिस्तीचा खेळ आहे. तर पाहूया गोलंदाजी मार्कवरती स्वतः बहुधा संघनायक. म्हणजे काही वेळा असं पाहायला मिळतं की सामना ज्यावेळी अटीतटीचा होतो किंवा पराभवाचं खापर कोणत्या तरी एका खेळाडूच्या डोक्यावरती फुटत असतं, त्यावेळी संघनायक स्वतः गोलंदाजीसाठी येत असतो. म्हणजे जे काय झालं त्याला मी जबाबदार आहे, अशा प्रकारची संघनायकाची भूमिका. खऱ्या अर्थानं अशा संघनायकाला देखील सलाम असेल संघनायक रविकांत दुबे. कारण त्याला माहित आहे आता 12 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे.
पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला आहे, क्षेत्ररक्षण कुणी नसणार आहे, एक धाव मात्र घेतली जाते. चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेने. जे संघ या स्पर्धेत सामने खेळण्यासाठी आले त्या संघाने समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. नऊ चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता. श्रीरामपूरच्या या ऐतिहासिक मैदानावरती संघ मालक अमोल शिरसाट यांना मात्र शिरसाट स्पोर्ट संघ पहिल्या विजयाची भेट देणार. 9 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता. आकोट टप्प्याचा चेंडू, परंतु विजयाची अजूनही प्रतीक्षा. आणि हा सामना जिंकलाय शिरसाट स्पोर्ट. विजेत्या संघाचं देखील अभिनंदन, पराभूत संघाचं देखील अभिनंदन, कारण दोन दिग्गज संघ, दोन दादा संघ या स्पर्धेमध्ये